नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट क्लासेस अंबाजोगाई यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण या व्हिडिओमध्ये 10वीचा बीजगणिताचा गणित भाग 1चा पहिला चॅप्टर चालू करणार आहोत. गणित भाग 1चा पहिला चॅप्टरचं नाव आहे 2 चलातील रेषीय समीकरणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती 10वीचं पार्ट 1 पार्ट 2 हे दोन्हीही गणिताची मॅथची जे आहे मॅथचे जे सर्व गणित आहेत सराव संच सर्व चॅप्टर्स आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत. पण तुमचा प्रतिसाद चांगला मिळाला तर आणि आपल्या यूट्यूब चॅनलची ग्रोथ झाली तर त्याच्यामुळं मी सर्वप्रथम 1-2 धडे शिकवून अपलोड करणार आहे, त्यानंतर पुढचा विचार करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहू 2 चलातील रेषीय समीकरण. 2 चलातील रेषीय समीकरण हा आपला पहिला चॅप्टर आहे. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. मग आपण हा चॅप्टर चालू करणार आहोत 2 चलातील रेषीय समीकरण. आता हे चॅप्टर चालू करण्यापूर्वी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो चल म्हणजे काय, पद म्हणजे काय, ह्या गोष्टी कळायला पाहिजेत. तुम्ही तर 8वीला 7वीला शिकलेला असा तरी पण एकदा आपण एक रिकॅप करूयात. चल म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, आपण एक समजा पद घेतलं आहे 3x + 5. ह्याच्यातलं x हे काय असलं, x हे चल असणार आणि 3 काय असणार, 3 हा सहगुणक असणार आणि 5 हा 5 सुद्धा सहगुणक असणार. आणि संपूर्ण 3x + 5 हे काय जाणार, 3x + 5 हे काय असणार, संपूर्ण पद. 3x + 5 हे संपूर्ण काय असणार, पद असणार. मग स्थिरांक म्हणजे काय, स्थिरांक म्हणजे ज्याची किंमत बदलत नाही, कधीही बदलत नाही. सहगुणकालाच आपण थोडक्यात स्थिरांक जरी म्हणलं तरी चालतं आहे. स्थिरांक म्हणजेच ओके, याची किंमत बदलत नाही. 3x आपलं 3 + 3 किंवा 5 या दोन्हीला स्थिरांक म्हणा, ज्याची किंमत बदलत नाही. ओके. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत 2 चलातील रेषीय समीकरणं. आपण चल म्हणजे काय पाहिलं. चल म्हणजे काय तर x म्हणजे प्रत्येक पदामधलं जे काय ज्या चिन्हाची किंमत 1पेक्षा जास्त असेल त्यांना चल असं म्हणायचं आपण. ओके. ज्या चिन्हाची किंमत आता 3x म्हणजे काय झालं, ह्या 3ची किंमत 1पेक्षा जास्त झाली ना, बरोबर आहे की नाही. हां, नुसतं x जर असतं तर नाही, की x सुद्धा हे चलच आहे ना, पण ही 3ची किंमत 1पेक्षा जास्त आहे ना, म्हणून 3x हे काय असणार आहे, चल असणार आहे. म्हणून x हे ह्या 3चं काय असणार आहे, चल. मग आपण या ठिकाणी पाहणार आहोत ज्या समीकरणाच्या किमती 1पेक्षा जास्त असतात त्यांना चल असं म्हणायचं. तर आपल्या चॅप्टरचं नाव आहे 2 चलातील रेषीय समीकरणं. 2 चलातील रेषीय समीकरणं म्हणजे काय तर ज्या समीकरणामध्ये 2 चले वापरले जातात. 2 चले समजा x धरा किंवा y धरा, हे 2 चलं झाली, वापरले जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी 1 असते. कोटी म्हणजे काय, घातांक हा 1 असतो. 2 जर असेल तर ते समीकरण रेषीय समीकरण नाही म्हणायचं, 2 चलातील रेषीय समीकरण नाही. ज्या समीकरणामध्ये 2 चले वापरले जातात आणि त्या दोन्ही चलातील प्रत्येक पदाची कोटी ही काय असणार, 1 असणार, त्या समीकरणाला काय म्हणायचं, रेषीय समीकरण. रेषीय समीकरण लक्षात ठेवा. रेषीय समीकरण म्हणजे काय, पुन्हा एकदा सांगतो, ज्या समीकरणामध्ये 2 चले वापरली जातात. समजा आपण 2 चले पहा, आपलं पहिलंच गणित पहा थोडक्यात. हा बघा, त्या समीकरणामध्ये हे एक समीकरण झालं, हे एक समीकरण झालं आणि हे एक समीकरण झालं. हे 2 समीकरण हे एक समीकरणामध्ये पहा की ए आणि बी हे काय असणार, ह्या ठिकाणी चल असणार आणि ह्या दोन्ही चलांची कोटी 1 असली पाहिजे. 1 कोटी 1पेक्षा जास्त असेल तर हे रेषीय समीकरणं नाहीत. मग या ठिकाणी एकच कोटी आहे ना, 1च्या डोक्यावर काही नाही म्हणजे 1च, बीच्या डोक्यावर काय नाही म्हणजे 1च, म्हणजे हे समीकरण कसं आहे, रेषीय समीकरण आहे. म्हणून रेषीय समीकरण म्हणजे काय आलं का, ज्या समीकरणाच्या मध्ये दोन्ही चलांची कोटी जी असते ती 1 असते. कोटी म्हणजे काय, इंडेक्स, त्याच्या घातांक. कोटी म्हणजे इंडेक्स, बरोबर आहे का, घातांक. मग आपण एक विद्यार्थी मित्रांनो पहिलं गणित डायरेक्ट सोडवाय सुरू करूयात. तुम्हाला
ह्या चॅप्टरचं बॅकग्राऊंड कळालं असेलच. आपलं पहिलं गणित आहे सराव संच 1.1 मधलं तुमचं 3a अधिक 5b बरोबर 26 हे एक समीकरण झालं. आणि दुसरं समीकरण काय, a अधिक 5b बरोबर 22. या ठिकाणी 3a अधिक 5b बरोबर 26, a अधिक 5b बरोबर 22. मग आपण काय करायचं या ठिकाणी, ह्या दोन्ही समीकरण एकाखाली एक लिहून घ्यायचे. 3a अधिक 5b बरोबर 26 हे एक समीकरण झालं. a अधिक 5b बरोबर 26 आपलं 22 विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी हे दोन समीकरण झालं. समीकरण 1 आणि समीकरण 2ची बेरीज करून आपण हे समीकरण सोडवण्याच्या दोन पद्धती आहेत. वायची किंमत काढून x आणि y त्याच्यात टाकणे ती दुसरी पद्धत झाली. आणि ही बेरीज करून पद्धत सोपी असणार विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही याच पद्धतीनं सर्व गणितं सोडवायचा प्रयत्न करा. म्हणून आपण 3a अधिक 5b बरोबर 26 आणि a अधिक 5b बरोबर 22 यांची काय करू आपण बेरीज करू. त्यांची बेरीज केल्यानंतर आता या ठिकाणी बघा 3a अधिक 5b बरोबर 26 आणि a अधिक 5b बरोबर 22 या ठिकाणी आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी एखाद्या समीकरणाची करायची म्हणलं तर दोन्ही पद काय असणार, ह्या दोन्ही समीकरणामधलं किमान एक पद तरी दोन्ही पद्धत न समजा या ठिकाणी दोन चलत नाही, त्या दोन चलापैकी एक चल तरी समान असलं पाहिजे. मग या ठिकाणी 5b आणि 5b समान आहे का नाही, इक्वल आहे का नाही. म्हणून आपण ह्याच्यामुळं आपल्याला गुणाकार भागाकार करायची गरज नाही, डायरेक्ट आपल्याला सोपं गणित आहे हे. म्हणून आपण काय करायचं आता 5b कॅन्सल करून टाकायचं. मग कॅन्सल करण्यासाठी 5b कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागणार आहे, मायनस एच्या इथं या ठिकाणी आधी काय चिन्ह होतं प्लस, बरोबर आहे का, काय नाही म्हणजे प्लस. म्हणून आपण काय प्रत्येक ठिकाणी मायनस घेतलं, बरोबर आहे का. प्रत्येक संख्या समजा 1 असली तर ह्याच्या शेजारी प्लस चिन्ह असणार, बरोबर आहे का. म्हणून या ठिकाणी आपण मायनस घेतलं. म्हणून या ठिकाणी -a -5b आणि -26 अशा ठिकाणी किमती घेतल्या. म्हणून 5b कॅन्सल झालं, 3a मधून a कॅन्सल झालं, 2a राहिलं आणि 26मधून 22 गेले, 4 राहिले. a बरोबर 2a बरोबर 4. a 2 इकडलं हे गुणाकारातलं उजव्या साईडला जाऊन भागाकारात गेलं. म्हणून 4 छेदस्थानी 2 बरोबर 2. a बरोबर 2. a ही किंमत आपण बेमध्ये ही किंमत आपल्याला आता एका समीकरणाची किंमत भेटली. आपल्याला दुसऱ्या समीकरणाची किंमत भेटवण्यासाठी ही किंमत 1 किंवा 2 दोन्ही समीकरणामध्ये कुठल्याही ठेवली तरी आपल्याला उत्तर आपलं भेटतं आहे. a ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून 3a अधिक 5b बरोबर 26 हे पहिलं आपलं समीकरण आहे. याच्यामध्ये आपण किंमत ठेवली तर 3a च्या ठिकाणी आपण 2 ठेवलं, 3a च्या ठिकाणी 2 म्हणजे 3 गुणिले 2 अधिक 5b बरोबर 26. 3 गुणिले 2चा 3 गुणिले 2चा गुणाकार 6 अधिक 5bला 5b बरोबर 26ला 26. आता या ठिकाणी 5b डाव्या साईडला राहिलं, 26 उजव्या साईडला आहे. हे 6 इकडं प्लसमध्ये आहे, हे उजव्या साईडला जाऊन मायनस झालं. 26 - 6 5b बरोबर 26 - 6 5b बरोबर 26 - 6 मधून 6 गेले, 20 राहिले. b बरोबर 20. हे 5b इकडं गुणाकारात आहे, हे पण इकडं डाव्या बाजूला गेलं की भागिले झालं. 20 भागिले 5 बरोबर 4. या समीकरणाची उकल विद्यार्थी मित्रांनो काय आली, 2 आणि 4. a 2 आणि b 4. अशा पद्धतीने गणित आपण सोडवलेलं आहे. धन्यवाद.